काय बघितलं होतं रिलेशन बिटवीन बरेच छोट्या छोट्या डेफिनेशन बघितल्या होत्या. पिरियडिक मोशन काय असतं, त्यानंतर बघितलं होतं आपण व्हॉट इज मीन बाय पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन पिरियड अँड अँग्युलर वेलोसिटी. त्याचा फॉर्म्युला होता T = 2 पाय बाय ओमेगा. बरोबर आहे, हे बघितलं होतं. त्यानंतर फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन काय असतं, नंतर फ्रिक्वेन्सी नंतर आपण बघितलं होतं रिलेशन बिटवीन अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड काय नंबर ऑफ ऑसिलेशन्स. ओके, नाव आता आपल्याला नेक्स्ट आर्टिकल बघायचं आहे. बघा, रोटेशन डायनामिक्स पार्ट 1, त्याला आपण काय म्हणतो सर्क्युलर मोशन. डिराइव एन एक्सप्रेशन फॉर रिझल्टंट ॲक्सेलरेटर. कोणाचं एक्सप्रेशन लिहायचं आहे, रिझल्टंट ॲक्सेलरेशन इन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कुठल्या सर्क्युलर मोशन मध्ये, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये रिझल्टंट ॲक्सेलरेशन काय काय असतं, ओके, याच्याबद्दल आपल्याला बोलायचं. बाळांनो, आपण सगळ्यात पहिले इथे एक काम करू. बघा, लक्ष द्या. सरळ सांगू शकतो आपण, लक्षात ठेवा. हा, फॉर या डेरिव्हेशन मध्ये आपण डायरेक्ट लिहू शकतो. वी नो दॅट, बघा आपल्याला काय माहिती आहे, V = किती असतं, R की R ओमेगा, R ओमेगा. दिस इज द फॉर्म्युला इन स्केलर फॉर्म. कुठल्या फॉर्म मध्ये आहे, स्केलर. इफ यू वांट टू राइट दिस फॉर्म्युला इन वेक्टर फॉर्म, सो यू कॅन से V bar किती असतं, ओमेगा बार की ओमेगा बार प्लस R बार, ओमेगा बार प्लस R. इज दॅट क्लियर, प्लस R. आता तुम्ही जर काय इथं बोलले डिफरन्शिएटिंग, काय बोललो मी सांगा, डिफरन्शिएटिंग. बघा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम यू विल गेट d/dt ऑफ किती असतं, V bar = किती असतं, बोला d/dt ऑफ, बोला ओमेगा बार क्रॉस किती असतं, R बार. ओके, सो d/dt ऑफ V bar म्हणजे किती असतं, dV/dt = फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म काय असतो, तर बाळांनो तुम्हाला इथं फॉर्म्युला माहित पाहिजे. काय असतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म. बोला, u म्हणजे फर्स्ट आणि v म्हणजे सेकंड. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू सेकंड काय असतं, बोला सांगा. हा, u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय असतं, सेकंड प्लस किती, सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय असतं, फर्स्ट. कळलं आहे की नाही. ओके, पण हे झालं बाळांनो डॉट मध्ये. पण तेच जर का तुम्हाला क्रॉस मध्ये विचारलं, काय u बार क्रॉस v बार चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, ओके, u बार क्रॉस v बार, तर सेम असतं, फक्त लिहिण्याची पद्धत वेगळी असते. ओके, काय करतो आपण, एकाचा डेरिव्हेटिव्ह घेतो, एकाचा घेत नाही. पहिल्याचा घेतला, पहिल्याचा जर नाही घेतला तर दुसऱ्याचा घेतो, आणि दुसऱ्याचा जर नाही घेतला तर पहिल्याचा घेतो. ठीक आहे, लक्ष द्या. इथे लिहायचं u बार क्रॉस किती असतं, d/dt ऑफ काय असतं, d/dt म्हणा किंवा d/dx जे काय असेल ते. हा, ओके, u बार क्रॉस किती असतं, d/dx ऑफ किती असतं, v बार प्लस u बार इथे असते, क्रॉसचं क्रॉस ठेवायचं, इथे डॉट असते तर आपण डॉटच ठेवतो. ठीक आहे, नॉर्मल मल्टिप्लिकेशन. हा, u बार क्रॉस d/dt ऑफ v बार म्हणजे फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस किती असतं, सेकंड. सेकंड म्हणजे कोण, v बार. हे बघा इथे लिहिलं, आणि नंतर असतं डेरिव्हेटिव्ह ऑफ काय, d/dx ऑफ काय असतं, u बार. लक्षात, थोडं उलट होतं बरं का. हा, आय दिस फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस किती असतं, सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. ओके, तर क्रॉस प्रोडक्ट मध्ये इकडे तिकडे लिहिता येत नाही. हे समजलं का तुम्हाला. इथे से u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u. द u क्रॉस डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v क्रॉस डेरिव्हेटिव्ह ऑफ u. म्हणजे हे असं ऍक्च्युअली तसं जर बघितलं तर असं लिहायला पाहिजे होतं. कुठलं, v बार क्रॉस काय, d/dx ऑफ काय असतं, u बार. पण क्रॉस प्रॉडक्ट मध्ये असं लिहित नाही, लक्षात ठेवा. क्रॉस प्रॉडक्ट मध्ये असं लिहितात, चालेल. आणि तुम्हाला माहिती आहे, क्रॉस प्रॉडक्ट डज नॉट ओबे द कॉम्युटेटिव्ह लॉ. क्रॉस प्रॉडक्ट कधीच कॉम्युटेटिव्ह लॉ ओबे करत नाही, लक्षात ठेवा. हा, मग आता काय करायचं, हा बोला. आता फर्स्ट आणि सेकंड सांगा. डेरिव्हेटिव्ह ऑफ ओमेगा बार क्रॉस R बार काय असतं, बोला. हा, बोला, ओमेगा बार क्रॉस काय असतं, d/dt ऑफ किती असतं, R बार. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड. सेकंड म्हणजे कोण, ओमेगा बार क्रॉस किती किती असतं सांगा, d/dt ऑफ किती असतं, R की R बार. ओके, आधी ते काय करायचं बाळा, नो dv/dt. लक्ष द्या, काय असतं dv/dt. सो यू कॅन से dv/dt इज इक्वल टू किती असतं, ओमेगा बार. लक्षात ठेवा, ओमेगा बार क्रॉस किती असतं, dr/dt. ओके, ओमेगा बार क्रॉस dr/dt प्लस इथे काय करायचं सांगा, dr/dt. लक्ष द्या, काय बोललो मी, dr/dt इथे किती असतं, क्रॉस ओमेगा बार, क्रॉस ओमेगा. चला, आता तुम्ही जर काय जाऊ, ओमेगा बार क्रॉस dr/dt प्लस dr/dt क्रॉस ओमेगा बार. ठीक आहे, हे तर रूल यूज केलं. रूल समजला सगळ्यांना, यस. ओमेगा बार क्रॉस dr/dt फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड. सेकंड म्हणजे r बार पाहिजे आहे ना.
काय होतं सेकंड म्हणजे ओमेगा बार क्रॉस किती असतं आर बार. ठीक आहे, सांगा काय पाहिजे आर बार आणि ओमेगा बारचा डेरिव्हेटिव्ह आहे ना. काय पाहिजे डी बाय डी टी ऑफ ओमेगा बार ना आणि क्रॉस किती असतं. ठीक, आता बघा काय करायचं बाळांनो, तुम्हाला इथं डिरेक्टली समजते काय बघा की dv बाय dt म्हणजेच काय असतं बोला. dv बाय dt म्हणजेच काय रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी की लिनियर वेलोसिटी. लिनियर वेलोसिटी v म्हणजे लिनियर वेलोसिटी ना. सो रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर वेलोसिटी इज अ लिनियर एक्सेलरेशन. कुठलं एक्सेलरेशन लिनियर एक्सेलरेशन. dr बाय dt म्हणजे काय असतं बाळांनो, व्हॉट इज dr बाय dt. dr बाय dt म्हणजेच काय असतं r म्हणजे तसं रेडियस वेक्टर असतं. काय असतं रेडियस वेक्टर. जरी ती रेडियस असेल तरी त्याचं युनिट किती असतं मीटर की मीटर पर सेकंड. मीटर. रेडियस युनिट असतं मीटर. लक्षात द्या ना, रेडियस युनिट असतं मीटर आणि सेकंड युनिट किती असतं टाइम युनिट काय असतं सेकंड. मीटर पर सेकंड म्हणजे dr बाय dt चा आन्सर काय येणार आहे मीटर की मीटर पर सेकंड. आणि मीटर पर सेकंड म्हणजे काय असतं सांगा वेलोसिटी. सो यू कॅन से v बार आणि त्यातली कुठली वेलोसिटी लिनियर वेलोसिटी. तर अँग्युलर वेलोसिटीचं युनिट किती असतं मीटर पर सेकंड असतं की रेडियन पर सेकंड असतं. रेडियन पर सेकंड याचं असतं मीटर पर सेकंड. आणि नंतर असतं d ओमेगा बाय dt बाळांनो. सिंपली सांगू शकता d ओमेगा dt बाय dt. d ओमेगा म्हणजे काय रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी की रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी इज कॉल्ड एज एक्सेलरेशन की अँग्युलर एक्सेलरेशन. अँग्युलर एक्सेलरेशन. सो dv बाय dt म्हणजे असतं बाळांनो a बार इज इक्वल्स टू इथं असतं ओमेगा बार प्लस dr बाय dt म्हणजे किती असतं v बार प्लस d ओमेगा dt म्हणजे किती असतं अल्फा बार आणि क्रॉस किती असतं सांगा r बार. सो ओमेगा बार क्रॉस v बार प्लस अल्फा बार क्रॉस किती असतं r बार. इज दैट क्लियर. यस. सो यू सिंपली कैन से इट्स a बार इज इक्वल्स टू ओमेगा बार प्लस v बार. ओमेगा बार क्रॉस v बार ला मी लिहितो बाळांनो ar बार. लक्षात ठेवा काय लिहितो सांगा ar बार. व्हाट इज ar बार तर लक्षात ठेवा ar bar is called radial acceleration. कुठलं acceleration radial acceleration. ओके ओमेगा बार प्लस r बार ला लिहितो मी ar बार आणि अल्फा बार प्लस r बार आपण हे शिकलेलो आहे. अल्फा बार प्लस r बार इज कॉल्ड एज at बार. कुठलं acceleration at बार म्हणजे असतं tangential acceleration. कुठलं बोला tangential म्हणजेच काय तर a बार इज इक्वल्स टू ar बार प्लस किती आलं सांगा तुमचं at बार. दिस इज द फॉर्म्युला ऑफ रिझल्टंट acceleration इन नॉन UCM. कोणाचा फॉर्म्युला आहे सांगा रिझल्टंट एक्सेलरेशन व्हेन द पार्टिकल परफॉर्मिंग UCM की नॉन UCM. नॉन UCM. नॉन UCM म्हणजे काय नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जेव्हा पार्टिकल नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो तेव्हा रिझल्टंट एक्सेलरेशन किती असतं ते असतं a बार इज इक्वल्स किती असतं बोला ar बार प्लस किती असतं at बार. a बार इज इक्वल्स टू ar बार प्लस at बार. इज दैट क्लियर. यस. चला व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. ओके आता हे झाल्यानंतर नेक्स्ट बघा बाळांनो हे झाल्यानंतर नेक्स्ट आर्टिकल असतो बघा. अजून थोडं डीप मध्ये सांगतो तुम्हाला समजून एक कसे काय असतात बघा. बघा आपला फॉर्म्युला आलाय बाळांनो a बार इज इक्वल्स टू किती असतं ar बार प्लस किती असतं सांगा a की at बार at बार. आता यात ar बार म्हणजे काय असतं सो व्हॉट इज ar बार ar बार इज कॉल्ड एज अ रेडियल एक्सेलरेशन. कुठलं एक्सेलरेशन असतं सांगा रेडियल एक्सेलरेशन. लक्षात ठेवा ar बार इज कॉल्ड एज रेडियल एक्सेलरेशन. at बार इज कॉल्ड एज अ टँजेन्शियल एक्सेलरेशन. कुठलं असं सांगा टँजेन्शियल एक्सेलरेशन. लक्षात ठेवा. ओके ar बार इज कॉल्ड एज अ रेडियल एक्सेलरेशन. at बार इज कॉल्ड एज अ टँजेन्शियल एक्सेलरेशन आणि a बार इज कॉल्ड एज अ रिझल्टंट एक्सेलरेशन. काय तर सांगा रिझल्टंट एक्सेलरेशन. कुठलं एक्सेलरेशन आहे रिझल्टंट एक्सेलरेशन. आता तुम्ही जर का बघितलं तर टँजेन्शियल एक्सेलरेशन काय असते त्याच्याबद्दल बोलू. ओके टँजेन्शियल एक्सेलरेशन at बार आताच आपण शिकलो अल्फा बार क्रॉस किती असतं r बार. फॉर्म्युला जर का बघितला झाला at इज इक्वल्स किती असतं r की r अल्फा प्लस नॉर्मल स्केलर फॉर्म. ओके हे आपण काल मागच्या लेक्चर मध्ये सुद्धा शिकलो होतो. दिस इज द रिलेशन बिटवीन लिनियर एक्सेलरेशन अँड अँग्युलर एक्सेलरेशन. ते जे लिनियर एक्सेलरेशन असते ते नेहमी टँजेन्शियल असते. काय असते टँजेन्शियल. ओके या एक्सेलरेशन बद्दल जर का बोलायचं झालं तर त्याची डायरेक्शन काय असते सपोज पार्टिकल इज परफॉर्मिंग अ सर्क्युलर मोशन. ओके लेट o बी द सेंटर ऑफ सर्कल. o हा सर्कलचा सेंटर आहे. लेट a बी द इनिशियल पोझिशन ऑफ पार्टिकल. पार्टिकल इज परफॉर्मिंग अ सर्क्युलर मोशन इज क्लॉकवाइज और अँटी क्लॉकवाइज. अँटी क्लॉकवाइज. तर अँटी क्लॉकवाइज असेल तर हे असतं तुमचं at बार. काय असतं सांगा at बार. टँजेन्शियल एक्सेलरेशन. Why it is called as a tangential acceleration? Because its direction is similar to the linear velocity. आणि मागच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं होतं लिनियर वेलोसिटीची डायरेक्शन काय असते सांगा टँजेंट टू द सर्कल. काय असते टँजेंट. सो लिनियर वेलोसिटीची डायरेक्शन सुद्धा काय असते तुमची टँजेंट टू द सर्कल. दॅट्स व्हाय लिनियर एक्सेलरेशनची सुद्धा डायरेक्शन काय राहणार आहे तुला टँजेंट टू द सर्कल. सो at बार. इज दॅट क्लियर. यस.
दॅट इज अ टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. कुठलं ॲक्सेलरेशन बोला? टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. झालं? आता हे झाल्यानंतर नेक्स्ट बघा काय करायचं. हां, हे झालं टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. त्यानंतर असतं रॅडियल ॲक्सेलरेशन. बाळांनो, रॅडियल ॲक्सेलरेशन इज डिनोटेड बाय AR बार. AR बार इज इक्वल्स टू ओमेगा बार प्लस किती असतं? V बार. आता आपण डेरिव्हेशन शिकलोय. ओमेगा बार प्लस किती असतं बोला? V बार. ओके. हां, आता मी जर का स्केलर फॉर्म मध्ये लिहिलं तर स्केलर फॉर्म मध्ये कसं लिहायला सांगा? V की V ओमेगा? V ओमेगा. सो V into ओमेगा. दिस इज अ रॅडियल ॲक्सेलरेशन. ओके. हे सुद्धा लिनियर ॲक्सेलरेशन. ज्या ॲक्सेलरेशन मध्ये A येतो, काय येतो सांगा? A. हे सगळे लिनियर ॲक्सेलरेशन. हे बघा, लिनियर लिनियर लिनियर. रेडियल प्लस टँजेन्शियल इज अ रिझल्टंट. लक्षात ठेवा. ओके. सो याची जर का डायग्राम काढायची झाली तर बाळांनो मला हे सांगा. ओके. सपोज पार्टिकल कुठलं मोशन परफॉर्म करत आहे? सर्क्युलर मोशन. ओके. सपोज पार्टिकल इथे आहे A पोझिशनला. पार्टिकल इज परफॉर्मिंग अ सर्क्युलर मोशन क्लॉकवाइज और अँटी क्लॉकवाइज? अँटी क्लॉकवाइज. मग अँटी क्लॉकवाइज असेल तर रेडियल ॲक्सेलरेशन कसं असते? अलॉंग द रेडियस. काय सांगा? अलॉंग द रेडियस. अलॉंग द रेडियस. AR अलॉंग द रेडियस. पण अलॉंग द रेडियस असेल तर आपल्याकडे दोन ऑप्शन आहे. कुठले दोन ऑप्शन आहे सांगा? ओके. अलॉंग द रेडियस, रेडियसच्या अलॉंग. एक तर टुवर्ड्स आणि एक काय सांगा? अवे. हे असतं AR. लक्षात ठेवा. दोन्ही AR बार असतात. अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर आणि अलॉंग द रेडियस काय? अवे फ्रॉम द सेंटर. लक्षात ठेवा. सेंट्रिपिटल नाव ऐकले आहेत ना? सेंट्रिपिटल म्हणजे टुवर्ड्स द सेंटर, सेंट्रिपिटल म्हणजे अवे फ्रॉम द सेंटर. अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर आणि अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम द सेंटर. हे झाले रेडियल. ओके. आणि टँजेन्शियल कसं असते तर या पॉइंटला टँजंट टू द सर्कल. काय सांगा? टँजंट टू द सर्कल. 80 वर. इज दॅट क्लियर? येस. आता रेडियल मध्ये समजा फॉर एक्झाम्पल आपण ही डायरेक्शन घेतली. कुठली घेऊ शकता तुम्ही? दोन पैकी एक घ्या. ओके. समजा फॉर एक्झाम्पल मी घेतली सेंटर आणि ही डायरेक्शन. सांगा बरं. अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर घेतली की अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम द सेंटर घेतली? अवे फ्रॉम द सेंटर. सो AR बार इज द रेडियल ॲक्सेलरेशन, 80 बार इज द टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. आणि आपल्याला कळायचं आहे रिझल्टंट ॲक्सेलरेशन A बार. A बार म्हणजे दोघांची काय असते सांगा? ॲडिशन. मग आता दोघांची ॲडिशन करेक्ट आहे? तर लक्ष द्या. A बार AR बार आणि इथे किती असतं सांगा? A बार. काय असतं बोला? A बार. A बार म्हणजे रिझल्टंट ॲक्सेलरेशन. रिझल्टंट ॲक्सेलरेशन काय असते? तर रिझल्टंट ॲक्सेलरेशन काढण्यासाठी काय करायचं बाळांनो? लक्षात ठेवा. तुम्ही आपण हे पॉइंट्स काढ. हे पॉइंट्स काढले तर मला हे सांगा. हा कोण झाला सांगा? 80 की 80 बार बोला? 80 बार. ओके. हा सुद्धा कोण झाला सांगा? 80 की 80 बार? 80 बार. सेमच झालं. हा कोण झाला? 80 की AR बार? अरे चुकीचं बोलतोय आपण. लक्ष द्या. हा AR बार आहे की 80 बार आहे? 80 बार. लक्ष द्या. हां, हा कोण आहे सांगा? 80 बार टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. हा कोण आहे? AR बार रेडियल ॲक्सेलरेशन. बरोबर आहे? मग हा AR बार असेल तर हा सुद्धा कोण झाला? AR बार. आणि हा 80 बार असेल तर हा सुद्धा कोण झाला? 80 बार. तुम्ही हा ट्रायंगल बाहेर काढा बरं. चला हा ट्रायंगल बाहेर काढा. इथे अँगल 90 चा दाखवा. करेक्ट आहे? सांगा बरं हा ट्रायंगल बाहेर काढला तर काय होईल? तुम्ही जर का ट्रायंगल बाहेर काढला बघा तिथे काय झालं? A की 80 बार? 80 बार. ओके. आणि हा कोण झाला? A की AR बार? AR बार. आणि हा कोण झाला सांगा? A की A बार? A बार. रिझल्टंट ॲक्सेलरेशन. दोघांचा रिझल्टंट आहे. तर लक्षात ठेवा. AR बार 80 बार. ओके. AR बार पॉझिटिव्ह आहे, 80 बार पॉझिटिव्ह आहे. तुमचा रिझल्टंट कुठल्या क्वाड्रंटमध्ये जाईल? फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. साधी गोष्ट आहे. मग आता जर का सपोज मी इथे अँगल घेतला तुमचा थीटा. सो कॅन यू प्लीज टेल मी द व्हॅल्यू ऑफ टॅन थीटा? टॅन थीटा म्हणा किंवा टॅन अल्फा म्हणू शकता तुम्ही. इज इक्वल्स टू सांगा टॅन थीटाची व्हॅल्यू किती आहे? बघा टॅन थीटा इज इक्वल्स किती असतं? अपोजिट की अपोजिट अपॉन ॲडजसंट? अपोजिट अपॉन ॲडजसंट. हा अँगल किती आहे सांगा? 90. सांगा अपोजिट कोण आहे? 80 की 80 बार? बोला 80 बार. आणि ॲडजसंट कोण आहे? AR की AR बार? सो थीटा इज इक्वल्स किती असतं? टॅन की टॅन इनवर्स? टॅन इनवर्स. टॅन इनवर्स ऑफ इथे किती असतं सांगा? 80 बार डिवायडेड बाय काय किती असतं? AR बार. सो थीटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ काय असतं? 80 बार डिवायडेड बाय किती असतं? AR बार. This is called as okay angle. ये angle ला म्हणतो. Okay. काय problem? So this complete derivation belongs to the okay expression for resultant acceleration in non-UCM. Non-UCM. जेव्हा एखादा पार्टिकल नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो तेव्हा त्याला दोन्ही ॲक्सेलरेशन असतात. कुठले? लिनियर ॲज वेल ॲज काय? सॉरी लिनियर नाही, रेडियल ॲज वेल ॲज टँजेन्शियल. बोथ आर लिनियर ॲक्सेलरेशन. ए आला म्हणजे लिनियर. त्यातला टँजेन्शियल म्हणजे हा असतो. ओके. याची डायरेक्शन दिली आहे. आणि त्यातला रेडियल म्हणजे हा असतो. रेडियलला दोन डायरेक्शन पॉसिबल आहे, टुवर्ड्स द सेंटर आणि त्यानुसार मग आपण काढू. ठीक आहे. चला व्हिडिओ पॉज करा आणि स्क्रीनशॉट घेऊन घ्या. हे झाल्यानंतर नेक्स्ट आता आपल्याला अतिशय महत्त्वाचा एक आर्टिकल बघायचा आहे बाळांनो. पहिले एमसीक्यूज बघून घ्या. काय काय दिलं एमसीक्यूज मध्ये बोला. नंबर ऑफ रिझोल्यूशन्स परफॉर्म पर युनिट टाइम. पर युनिट टाइम in the UCM is called बोला नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स म्हणजे काय असतं? फ्रिक्वेन्सी.
नंबर ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे समजताना काय असतं फ्रिक्वेन्सी. सो व्हॉट इज फ्रिक्वेन्सी? फ्रिक्वेन्सी काय असतं बाळांनो? हां, फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स किती असतं नंबर ऑफ रिव्होल्यूशन पर युनिट टाइम. इज दॅट क्लियर? यस. दिसेल सांगा बरोबर दिसत नाही का? दिसते पण ते चेंज करा बघा. The SI unit of frequency is per second, hertz, both A and B, none of these. बोला. Both A and B. Very good. Per second म्हणजे समजलं का आपण अपॉन टाइम शिकला आपण. काही डाऊट आला तर व्हिडिओ बघा इच्छा आहे या. ओके सांगा आता पिरियड ऑफ रिव्होल्यूशन T is equals to हे बघा डोकं लावा. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन 2 पाय बाय ओमेगा हे तर आपलं पाठच आहे नोड. पण तुम्हाला माहिती आहे का आपण एक सॉल्व करायचं वेलोसिटी इज इक्वल्स टू डिस्टन्स कव्हर डिवाइड बाय टाइम बरोबर आहे. आणि मग सांगितलं तर इन वन कंप्लीट रिव्होल्यूशन. एका रिव्होल्यूशन मध्ये डिस्टन्स किती कव्हर करतो सांगा 2b 2 पाय 2 पाय. वेलोसिटी किती असतं सांगा t. ओके नाही नाही वेलोसिटी नाही पिरियड किती असतो सांगा t. इन वन कंप्लीट रिव्होल्यूशन एका कंप्लीट रिव्होल्यूशन मध्ये ओके डिस्टन्स किती कव्हर करतो. जनरली वेलोसिटी काय असतं सांगा डिस्टन्स की डिस्टन्स कव्हर अपॉन टाइम. इन वन कंप्लीट रिव्होल्यूशन डिस्टन्स कव्हर इज इक्वल्स किती असतं 2 पाय आणि पिरियड किती असतो सांगा t. टाइम किती असतो पिरियड. सो t जर का वर गेला तर किती सांगा 2b 2 पाय 2 पाय डिवाइड 2 पाय डिवाइड बाय v इज करेक्ट आहे 2 पाय बाय ओमेगा करेक्ट आहे. सो बोथ आहे. इज दॅट क्लियर? इज दॅट क्लियर? यस. नाहीतर मग डोकं लावा. ओके तुम्हाला ए ऑप्शन माहित नाही पण ए ऑप्शन पिरियडचा फॉर्म्युला आहे त्याने दिलाय 2 पाय डिवाइडेड बाय v. सो यू कॅन से 2 पाय and v म्हणजे किती असतं r r ओमेगा r कॅन्सल. सो 2 पाय 2 पाय बाय ओमेगा 2 पाय फिनिश. हे बरोबरच आहे ना. हे बरोबर आलं म्हणजे हे बरोबर असेलच ना. अरे गडे सो बोथ ऑप्शन्स आर क्लियर. ओके थँक्स. सेंट्रिपिटल और रेडियल एक्सेलरेशन काय असते. आता बिफोर स्टार्टिंग द सेंट्रिपिटल और रेडियल एक्सेलरेशन मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट शिकवतो बाळांनो जो अतिशय महत्त्वाचा आहे. ठीक आहे. ओके काय कॉन्सेप्ट आहे एकदा लक्ष द्या बाळांनो लक्ष द्या. आता सर्क्युलर मोशन मध्ये सगळ्यात महत्त्वाचं असते एक्सेलरेशन. जसं आपण मागच्या एका व्हिडिओ मध्ये वेलोसिटी बद्दल शिकलो होतो की सर्क्युलर मोशनला दोन वेलोसिटी असतात लिनियर आणि अँग्युलर. लिनियर आणि अँग्युलर मग एक कॉन्स्टंट असते एक व्हेरिएबल असते शिकलो होतो सगळं आपण. अँग्युलर वेलोसिटी काय असते बाळांनो कॉन्स्टंट. लिनियर वेलोसिटी काय असते कॉन्स्टंट असते व्हेरिएबल. आता आपल्याला महत्त्वाचं शिकायचं आहे की सर्क्युलर मोशन मध्ये बाळांनो ओके सगळ्यात महत्त्वाचा रोल एक्सेलरेशनचा सुद्धा असतो. जसा रोल वेलोसिटीचा असतो तसाच कोणाचा असतो सांगा एक्सेलरेशन. आता एक्सेलरेशन मध्ये सुद्धा आपल्याजवळ दोन एक्सेलरेशन आहे. कुठले दोन एक्सेलरेशन आहे लिनियर आणि काय अँग्युलर. त्यातले अँग्युलर एक्सेलरेशन थोडंफार बोलू घेऊ कारण की त्याबद्दल काही बोलू शकत नाही आपण जास्त. अँग्युलर एक्सेलरेशन सगळ्यांना माहिती आहे अँग्युलर एक्सेलरेशन इज डिनोटेड बाय अल्फा. कशा डिनोट केलं जाते सांगा अल्फा. सो अँग्युलर एक्सेलरेशन इज ऑलवेज डिनोटेड बाय अल्फा. कशा डिनोट करतात सांगा अल्फा. आता अँग्युलर एक्सेलरेशन काय असतं तर अँग्युलर एक्सेलरेशन इज अल्फा डी ओमेगा की डी ओमेगा बाय dt डी ओमेगा बाय dt. डी ओमेगा बाय dt म्हणजे काय असतं रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर वेलोसिटी की रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी. सो अल्फा इज इक्वल्स टू एवरीवन नोज ओमेगा 2 मायनस किती असतं सांगा ओमेगा 1 डिवाइडेड बाय टाइम. ओके अँग्युलर एक्सेलरेशन इज अ स्केलर क्वांटिटी और वेक्टर क्वांटिटी. वेक्टरला काय असतं मॅग्नीट्यूड एज वेल एज डायरेक्शन. त्याची मॅग्नीट्यूड काय असते त्याचा फॉर्म्युला मॅग्नीट्यूड म्हणजे फॉर्म्युला आणि डायरेक्शन इज गिवन बाय right hand thumb rule. Very good. Okay direction is given by right hand thumb rule. Okay right hand thumb rule लिहिली. Okay so direction is given by right hand thumb rule. Okay मी काय दिले जाते डायरेक्शन. व्हेरी गुड आवडलं मला. ओके त्यातली एक डायग्राम काढून घेऊ. राईट हँड थंब रूल मध्ये तुम्ही जर का बघितलं तर नेहमी मी ही डायग्राम काढतो. सांगा वर्टिकल सर्क्युलर मोशन आहे की हॉरिझॉन्टल आहे. हॉरिझॉन्टल मध्ये क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज आहे. अँटी क्लॉकवाईज. जर का अँटी क्लॉकवाईज असेल तर बाळांनो लक्षात ठेवा. सांगा अँग्युलर एक्सेलरेशनची डायरेक्शन काय असते अपवर्ड. काय असते अपवर्ड फ्रॉम द सेंटर आणि अलॉंग द ऍक्सिस. अलॉंग द ऍक्सिस करेक्ट आहे. बस अल्फा बद्दल आपण एवढं बोलू शकतो. याच्या बाहेर काही अल्फा समजतो. पण आज आपल्याला डीप मध्ये नॉलेज घ्यायचं आहे बाळांनो रिलेटेड टू द लिनियर एक्सेलरेशन. ओके सो बाळांनो लक्षात ठेवा दुसरं एक्सेलरेशन कुठलं आहे सांगा लिनियर एक्सेलरेशन. कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या. लिनियर एक्सेलरेशन आपण कसे दाखवतो सांगा अल्फानी ए नी ए म्हणजे ए की ए बार. ओके मग आता तुमच्या लिनियर एक्सेलरेशनचे सुद्धा दोन पार्ट तयार होतात बाळांनो. त्यातलं पहिलं कुठलं असतं तर लिनियर एक्सेलरेशन मधला जो पहिला पार्ट असतो दॅट इज कॉल्ड एज अ टँजेन्शियल एक्सेलरेशन. कुठलं असतं सांगा टँजेन्शियल एक्सेलरेशन. लक्षात ठेवा कुठलं असतं टँजेन्शियल एक्सेलरेशन.
आणि guys you might be know what is tangential acceleration. Tangential acceleration is denoted by at bar. हे पहा सगळ्यात पहिले तर लिनियर म्हणजे कशात दाखवतात a नी आणि अँग्युलर म्हणजे कशात दाखवतात अल्फा नी. सो लिनियर म्हणजे असतं a म्हणजे असतं a म्हणजे पहिला पार्ट टँजेन्शियल ॲक्सिलरेशन आणि त्याचा फॉर्म्युला काय तर आपण शिकलो बाळांनो त्याचा फॉर्म्युला at बार किती असतं अल्फा बार क्रॉस किती असतं r बार. तुम्ही आताच बघितलं आपण रिझल्टंट ॲक्सिलरेशनचं डेरिव्हेशन. जर एखादी गोष्ट समजत नसेल तर मागे जायचं आणि पुन्हा व्हिडिओ बघायचा बरोबर आहे की नाही. कॉन्सन्ट्रेशन लूज होते ना आपलं कधी व्हिडिओ बघता कधी कसं आहे आपल्या मनात वेगळेच विचार येतात ओके. फक्त आपण येण्यासारखे बघत असतो पण आपल्या डोक्यात काहीच जात नाही आणि मग पुढे जाऊन आपण आपल्या जागेवर येतो नाही आता मला शिकायचं आहे बस झाला त्याचा विचार करणं मग असं समजतच नाही काय आहे. मग तुमच्याकडे दुसरं ऑप्शन काय असतं सांगा काय करायचं व्हिडिओ मागे करायचं चालेल पुन्हा बघायचं. जे सुरू आहे ते बघत नाही राहायचं येण्यासारखं काही कारण की ते समजले पाहिजे आपल्याला काय झालं पाहिजे समजले पाहिजे लक्षात ठेवा. सो at बार अल्फा बार मायनस अल्फा बार क्रॉस r बार. मग सांगा 80 किती असतं सांगा r की r अल्फा बरोबर आहे. आता मला हे सांगा टँजेन्शियल ॲक्सिलरेशन स्केलर आहे की वेक्टर आहे वेक्टरला काय असतं मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन. ही फॉर्म्युला म्हणजे कोण झाली मॅग्निट्यूड. आता राहिलं कोण मग डायरेक्शन मी सांगितलं कशी असते ओके. डायरेक्शन कशी असते सांगा पार्टिकल जर काही इथं असेल तर डायरेक्शन असते ही at काय असतं 81 म्हणजे टँजंट टू द सर्कल काय असतं बोला टँजंट टू द सर्कल. याची डायरेक्शन कोणासारखी आहे रे लिनियर वेलोसिटी सारखी आहे. लिनियर वेलोसिटीची सुद्धा डायरेक्शन काय असते टँजंट टू द सर्कल ओके. त्यानंतर लक्षात ठेवा ओके टँजेन्शियल ॲक्सिलरेशन नंतर नेक्स्ट असतं बाळांनो रेडियल ॲक्सिलरेशन. कुठलं असतं सांगा रेडियल ॲक्सिलरेशन. हां आता रेडियल ॲक्सिलरेशन इज डिनोटेड बाय a की ar बार ओके a की ar बार. चला आता त्या रेडियल ॲक्सिलरेशन म्हणजे काय असतं तर त्याचा फॉर्म्युला असतो कुठला तर त्याचा फॉर्म्युला होता बाळांनो ar बार इज इक्वल्स किती असतं ओमेगा बार क्रॉस किती असतं b बार. हा झाला कुठल्या फॉर्म मध्ये वेक्टर स्केलर फॉर्म मध्ये लिहिला तर किती असतं ar इज इक्वल्स टू v की b ओमेगा हा झाला वेक्टर फॉर्म मध्ये स्केलर फॉर्म मध्ये करेक्ट आहे. आता या रेडियल ॲक्सिलरेशनचे सुद्धा दोन पार्ट तयार होतात. त्यातला पहिला पार्ट म्हणजे असतो सेंट्रीपिटल काय बोलू मी सांगा सेंट्रीपिटल ॲक्सिलरेशन आणि दुसरं कुठलं असतं सांगा बोला सेंट्रीफ्युगल. अरे बोला सेंट्रीफ्युगल ॲक्सिलरेशन बोला कुठलं असतं सेंट्रीफ्युगल ॲक्सिलरेशन. सेंट्रीपिटल आणि सेंट्रीफ्युगल. आता बोथ आर रेडियल ॲक्सिलरेशन म्हणजे याचा अर्थ दोघे रेडियलच आहे लक्षात ठेवा. अलॉंग द रेडियस असते हा सेंटर आहे ही रेडियस आहे अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर म्हणजे कोण असतं सेंट्रीपिटल आणि सेंट्रीफ्युगल म्हणजे काय असतं बोला अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स की अवे फ्रॉम द सेंटर. सो अलॉंग माझ्याकडून झालं सर का बऱ्याच वेळ होती असं अलॉंग द radius and towards the center along the radius and away from the center. Centripetal म्हणजे towards the center and centrifugal म्हणजे काय away from the center. दोघांचे फॉर्म्युले काय सेम कुठले b की b ओमेगा मॅग्निट्यूड वाइज दोघे सेम आहे पण कॉन्सेप्ट वाइज डायरेक्शन वाइज दोघे सेम राहतात की चेंज होतात. सो दे आर कॉल्ड एज अ रेडियल ॲक्सिलरेशन. कुठले रेडियल मतलब पहिलं सेंट्रिपिटल along the radius and towards the center दुसरं सेंट्रिफ्युगल along the radius and away from the यायचं झालं दिलं ACM सेंट्रिफ्युगल ॲक्सिलरेशन याला काय म्हणणार CP म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन चालेल. आणि आता आपल्याला बाळांनो ॲक्सिलरेशन मध्ये अँग्युलर ॲक्सिलरेशन ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत व्हिडिओ 2 मध्ये आपण याला डीप मध्ये नॉलेज घेतलाय. लिनियर ॲक्सिलरेशन मध्ये सुद्धा टँजेन्शियल ॲक्सिलरेशन बद्दल एवढंच नॉलेज आहे याच्यापेक्षा जास्त माहिती मिळणार नाही. पण आता आपण या टॉपिकला रेडियल ॲक्सिलरेशनला पुढे घेऊन जाणार. कुठल्या ॲक्सिलरेशनला रेडियल ॲक्सिलरेशन मध्ये दोन पार्ट सेंट्रिपिटल आणि सेंट्रीफ्युगल. इज दॅट क्लियर. चला व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. कम ऑन फास्ट बघा ओके. हां हे सगळं झाल्यानंतर बाळांनो नेक्स्ट सेंट्रिपिटल आणि रेडियल ॲक्सिलरेशन काय असतं ओके. व्हॉट इज मीन बाय सेंट्रिपिटल और रेडियल ॲक्सिलरेशन लक्षात ठेवा. व्हॉट इज मीन बाय सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन ओके. बघा सेंट्रिपिटल और रेडियल ॲक्सिलरेशन हे बघा रेडियल ॲक्सिलरेशनचे दोन पार्ट आहेत कुठले सेंट्रिपिटल आणि सेंट्रीफ्युगल. बघा काय झालं इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन द ॲक्सिलरेशन ऑफ अ पार्टिकल व्हिच इज डायरेक्टेड कम ऑन टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल अँड अलॉंग द काय असतं बोला रेडियस ओके. अलॉंग द रेडियस इज कॉल्ड एज सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन और रेडियल ॲक्सिलरेशन. आता तुम्ही जर काही डायग्रामॅटिकली जर बघितलं तर काय सांगू शकता बघा
लक्ष द्या. सपोज एखादा पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतोय. कुठलं मोशन सांगा? सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, एखादा पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करताय. सपोज a particle is performing a simple harmonic motion. Yes, let O be the center of circle, let A be the initial position of the particle. Correct? Particle is performing a simple harmonic motion clockwise or anti-clockwise? Anti-clockwise. Okay. त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे? सेंट्रीपिटल किंवा रेडियल ऍक्सेलरेशन काय असतं. ओके, म्हणजे याचा अर्थ द ऍक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल अलोंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर. करेक्ट आहे? अलोंग द रेडियस, रेडियस वर दाखवायचं आणि टुवर्ड्स द सेंटर, म्हणजे याला म्हणतात ACP, सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन. काय म्हणतो आपण त्याला सांगा? सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन टुवर्ड्स द सेंटर. आणि काय? अलोंग द रेडियस. अलोंग द रेडियस म्हणजे समजते का? ओके, रेडियस वेक्टर कसा असतो रे? टुवर्ड्स असतो की अवे फ्रॉम द सेंटर असतो? अवे फ्रॉम द सेंटर. लक्षात ठेवा, रेडियस वेक्टर इज ऑलवेज ड्रॉन फ्रॉम द सेंटर टुवर्ड्स द पोझिशन. रेडियस वेक्टर हा सेंटरच्या नेहमी अवे असतो आणि सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन हे सेंटरच्या नेहमी टुवर्ड्स असते. तर रेडियस वेक्टर आणि सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन या दोघांच्या डायरेक्शन सेम असतात की अपोजिट असतात? अपोजिट. बघा ना, अपोजिट असतात. काय असतात? अपोजिट. हे असतात. रेडियस वेक्टर असतो अवे आणि सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन काय असते? बोला, टुवर्ड्स. इज दॅट क्लियर? यस. ओके, मग आता या सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशनचा मी त्याला रेडियल ऍक्सेलरेशन सुद्धा म्हणू शकतो बाळांनो. त्याचे दोन मुलं आहेत. ते रेडियल ऍक्सेलरेशन हे पप्पा मम्मी आहे आणि त्याचे दोन मुलं कोण आहे? सेंट्रीपिटल आणि सेंट्रीफ्युगल. करेक्ट आहे? त्यामुळे मॅग्निट्यूड वाइज द सेंट्रीपिटल आणि सेंट्रीफ्युगल दोघे सेमच येणार आहे. सो AR बार इज इक्वल्स टू ACP. सो ACP इज इक्वल्स टू फॉर्म्युला आता शिकलो V की B ओमेगा? B ओमेगा. मग एकच फॉर्म्युला आहे का? हो, पण त्यावरून अजून दोन फॉर्म्युले तयार करू शकतो आपण. कुठले? तर आपल्याला माहिती आहे बाळांनो, V इज इक्वल्स किती असतं बोला? R की R ओमेगा? R ओमेगा. चला टाका इथं. V ची व्हॅल्यू R ओमेगा टाका. R ओमेगा इंटू ओमेगा म्हणजे किती असतं? R की R ओमेगा स्क्वेअर. R ओमेगा स्क्वेअर. म्हणजे बाळांनो तुम्ही तर लिहू शकता V ओमेगा. लक्षात ठेवा, यस, पहिला फॉर्म्युला R ओमेगा स्क्वेअर. कॅन आय से सेकंड फॉर्म्युला? यस. नंतर काय सांगू शकता? चला, V इज इक्वल्स किती असतं? R की R ओमेगा? R ओमेगा. सो V बाय R इज इक्वल्स किती असतं बोला? ओमेगा. R ची व्हॅल्यू डिवाइड मध्ये जाईल. ती ओमेगाची व्हॅल्यू पुन्हा याच पहिल्या इक्वेशन मध्ये टाका. सगळा फॉर्म्युला काय तयार होईल? हां, V इंटू ओमेगा. सगळा ओमेगाची व्हॅल्यू किती असतं? V की V बाय R? V बाय R. So V into V, V square divided by R. So you will get a new formula for centripetal acceleration. Okay. So centripetal acceleration चे किती फॉर्म्युले आहेत सांगा? 3. कुठले सांगा? V ओमेगा R ओमेगा स्क्वेअर V square divided by R. आता जे फॉर्म्युले सेंट्रीपिटलचे आहेत तेच कोणाचे असतील? सेंट्रीफ्युगलचे. फक्त मॅग्निट्यूड सेम असतील, डायरेक्शन सेम असतील की डिफरंट असतील? डिफरंट. मग आता मला हे सांगा, तुम्ही जर काही इथं बघितलं बाळांनो तर तुम्ही इथं सांगू शकता. बघा, व्हिडिओ पॉज करा, फॉर्म्युले लिहून घेऊ शकता तुम्ही. कुठे रे बाळा? नाही, मी याच्यात टाकला. मी याच्यात नाही टाकलं. मी याच्यात टाकलं. याच्यात या ओमेगा. ठीक आहे, याच्यात नाही चालेल. याच्यात टाकलं B ओमेगा बाय एरो करून टाकून बाय B आहे आणि ओमेगाची व्हॅल्यू B बाय आहे म्हणून V स्क्वेअर बाय. इज दॅट क्लियर? या फॉर्म्युल्यात नाही टाकला, याच्यात टाकला. आता तुम्हाला इथं सांगतो मी बाळांनो, लक्षात ठेवा. पार्टिकल जेव्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो तेव्हा हे बघा, पार्टिकल कुठलं मोशन परफॉर्म करताय? सर्क्युलर मोशन. ओके, रेडियस वेक्टर कशी असते? अवे फ्रॉम. आणि सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन कसं असते सांगा? टुवर्ड्स. रेडियस वेक्टर अवे आणि सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन कसं असते? टुवर्ड्स. अलोंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर. आता मला हे सांगा, याला मी रेडियल ऍक्सेलरेशन लिहू शकतो का रे? लिहू शकतो का यार? येस. आणि याला मी ACP लिहू शकतो का रे? येस. ओके, त्याचा फॉर्म्युला किती आले? 3. V ओमेगा. दुसरा फॉर्म्युला कुठला आला? R ओमेगा स्क्वेअर. तिसरा कुठला आला? V स्क्वेअर डिवाइडेड बाय R. दिस इज द फॉर्म्युला इन द फॉर्म ऑफ V and omega, linear velocity, angular velocity. This is the formula in the form of radius and angular velocity, and this is the formula in the form of linear velocity and radius. Correct आहे? ओके. आता हे झालं मॅग्निट्यूड मध्ये. पण जर का सपोज मला वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं आहे, कुठल्या फॉर्म मध्ये? वेक्टर फॉर्म. इथे लिहू शकता इन वेक्टर फॉर्म. कुठला फॉर्म? वेक्टर फॉर्म. सांगा, वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर काय लिहिणार सांगा? AR की AR बार? ACP. काय बोलले मी? लक्ष द्या. ACP की ACP बार? बोला, ACP बार. ACP बार काय आहे? ओके. सो बाळांनो इथे लिहू शकतो V ओमेगा, इथे लिहू शकतो R ओमेगा स्क्वेअर, इथे लिहू शकतो V स्क्वेअर डिवाइड बाय. पण प्रॉब्लेम काय होता? आता वेक्टर फॉर्म मध्ये लिहित असताना इथे मला बार बार लिहावं लागेल. म्हणजे मला रेडियस नको, मला रेडियस हवी आहे की रेडियस वेक्टर हवा आहे? रेडियस वेक्टर हवा आहे. करेक्ट आहे? ओके. आणि आता मला इथे कुठली साइन द्यावी लागेल सांगा? मायनस साइन. व्हॉट निगेटिव्ह साइन शोज दॅट? Negative sign shows that
the direction of radius vector and centripetal acceleration is same or exactly opposite? Exactly opposite. Okay, radius vector is away from the center and centripetal acceleration is towards the center. तर दोघांचे ऍक्शन सेम असते की अपोजिट असतं? अपोजिट असतं. इज दॅट क्लियर? यस. ओके नाही? नाही तर अजून दुसऱ्या मेथडने असे दाखवता येतं. लक्षात ठेवा काय? AR बार ACP बार इज इक्वल्स टू माइनस V ओमेगा. लक्ष द्या. माइनस V ओमेगा. ओके, V2 ओमेगा माइनस ओके R ओमेगा स्क्वेअर माइनस V स्क्वेअर डिवाइडेड बाय R. तुम्ही एक तर रेडियस वर बार द्या, नाही तर मग एक काम करा, कुणावरच बार देऊ नका, मॅग्निट्यूड सारखेच फॉर्म्युले लिहिले बघा आहे आणि फक्त इथे लिहा R0 कॅप R0 कॅप R0 कॅप. व्हॉट इज मीन बाय R0 कॅप? कॅप म्हणजे काय असतं? युनिट वेक्टर. युनिट वेक्टर ऑलवेज गिव्स द डायरेक्शन. युनिट वेक्टर काय देतं? डायरेक्शन. मग आता मला हे सांगा, V ओमेगा कोण झाली? मॅग्निट्यूड. आणि R0 कॅप कोण झाली? डायरेक्शन. मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन टू फॉर्म अ वेक्टर. एक तर तुम्ही रेडियस वर बार द्या, चालतं, काही प्रॉब्लेम नाही, कारण तुम्हाला डायरेक्शन पाहिजे असते. पण तुम्ही रेडियस वर बार दिले नाही, म्हणजे मॅग्निट्यूडच दिला फक्त, तर मग तुम्हाला डायरेक्शन वेगळी द्यावी लागेल. आणि डायरेक्शन कोणाच्या फॉर्म मध्ये देतो आपण सांगा? युनिट वेक्टर. व्हॉट इज द पर्पज ऑफ युनिट वेक्टर? युनिट वेक्टर ऑलवेज गिव्स द डायरेक्शन. युनिट वेक्टरचं कामच आहे फक्त काय देणे? जेव्हा जेव्हा मला डायरेक्शनची गरज पडते तेव्हा मी कोणाला यूज करतो? युनिट वेक्टर. सो R0 cap is a unit vector which shows that okay there is a negative sign in the formulas. फॉर्म्युला मध्ये कुठली साइन आली? निगेटिव्ह साइन. व्हॉट इज द मीनिंग ऑफ दॅट निगेटिव्ह साइन? द डायरेक्शन ऑफ रेडियस वेक्टर अँड सेंट्रिपेटल एक्सेलरेशन इज सेम और अपोजिट? अपोजिट. इज दॅट क्लियर? इज दॅट क्लियर? यस. आता समजलं सगळ्यांना? यस. आता याच्यातच जर का मी सेंट्रिफ्युगल एक्सेलरेशन बोललो असतो तर काय झालं असतं सांगा बरं? अलोंग द radius along the Radius. towards center की away from the center? Away from the center. तेव्हा ACM. आता त्याचे काही वेगळे शिकवायची गरज नाही. ACM. ओके, मी आता मला हे सांगा, याला मी ACM म्हटलं तरी चालतं. लक्षात ठेवा, कारण की मॅग्निट्यूड वाईज सेमच असतात ना. सेंट्रिपिटल असू द्या, सेंट्रिफ्युगल असू द्या, रेडियल असू द्या, सेमच आहे. त्यामुळे फॉर्म्युले काय राहणार आहे? सेम. मॅग्निट्यूड वाईज फॉर्म्युले सेम, फक्त डायरेक्शन वाईज चेंज होतं. काय चेंज होईल डायरेक्शन वाईज? सर कुठली साइन येणार नाही? मायनस साइन येईल की प्लस येईल? म्हणजे साइन येणार नाही. का बरं येणार नाही? कारण ही डायरेक्शन कोणाकोणामध्ये असते? रेडियस वेक्टर अँड सेंट्रिपिटल किंवा रेडियस वेक्टर अँड सेंट्री. मग सांगा, रेडियस वेक्टर कसा असतो? अवे फ्रॉम द सेंटर. सेंट्रिपिटल कसा असतो? अवे फ्रॉम द सेंटर. मग आता जर का दोघांची रेडियस वेक्टर अँड सेंट्रिपिटल दोघांची डायरेक्शन सेम असेल तर आन्सर कसं लिहायचं? प्लस. अनगेटिंग. तर वेक्टर फॉर्म मध्ये दाखवण्याचे दोन वेगळे प्रकार असतात. एक तर तुम्ही रेडियस वर बार द्या, नाहीतर रेडियसला तसंच ठेवा, तिकडे R0 कॅप लिहा. कॅप म्हणजे युनिट वेक्टर. द पर्पज ऑफ युनिट वेक्टर टू गिव्ह ओनली डायरेक्शन्स. सो दिस इज ऑल ओव्हर अबाउट द सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल ऍक्सेलरेशन. ओके, आता बाळांनो लक्ष द्या, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय असतो? जेव्हा एखाद्या बॉडीमध्ये ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होतं, काय प्रोड्यूस होतं सांगा? ऍक्सेलरेशन. जेव्हा एखाद्या बॉडीमध्ये काय प्रोड्यूस होतं? ऍक्सेलरेशन. याचा अर्थ 100% त्या बॉडीवर कोण अप्लाय होत आहे? फोर्स. त्याचं रिझन सांगतो मी. सिंपल तुम्ही शिकलेले आहात लहानपणी की F इज इक्वल्स किती असतं सांगा? M की MA? MA. म्हणजे फोर्स इज इक्वल्स किती असतं? मास की मास इनटू एक्सेलरेशन. हे बघा, मास प्रत्येक बॉडीला आहे. तुमच्या बॉडीला मास आहे, तुम्ही डेस्क बेंचवर बसलेले आहे, बरोबर की नाही? डेस्क बेंचवर बसले म्हणजे तुम्हाला मास आहे. मास आहे का? पण एक्सेलरेशन आहे का? नाही आहे. कारण एक्सेलरेशन प्रोड्यूस होण्यासाठी वेलोसिटी असणं गरजेची आहे की वेलोसिटी चेंज होणं गरजेचं आहे? आणि नाउ यू पीपल आर सिटिंग ऑन द डेस्क. करेक्ट आहे. त्यामुळे तुमची वेलोसिटी चेंज होत नाही आहे. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये एक्सेलरेशन आणि एक्सेलरेशन 0 आहे तुमचं. त्यामुळे मास इनटू 0 किती असतं? फोर्स इज इक्वल टू किती? व्हाट इट मैं क्या बोल रहा हूं? समझ में आ रहा है कि भाई आपको? आर यू गेटिंग? ओके, जहां जहां पे एक्सेलरेशन है वहां वहां पे फोर्स है. वी हैव टू एक्सेलरेशन, दैट्स व्हाई वी हैव टू फोर्सेस. व्हिच टू एक्सेलरेशंस वी हैव? तसं नसते सर, असं नाही समजू शकत. तसं आपल्याला एक्सेलरेशन दोन आहे, अँग्युलर आणि लिनियर. लिनियरचे दोन आहे, टँजेन्शियल आणि रेडियल. रेडियलचे दोन आहे, कुठले? सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल. तर आपण अँग्युलर संपवलं, टँजेन्शियल संपवलं आणि या टॉपिकला आपण कोणाला घेऊन चाललो आहे? रेडियल. रेडियलचे किती प्रकार आहेत? तसे मग दोन, सेंट्रिपिटल एक्सेलरेशन आणि सेंट्रिफ्युगल. आणि जेवढे एक्सेलरेशन तेवढेच काय असतील? फोर्सेस. मग आता दोन फोर्स झाले, कुठले? सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल. त्यातला पहिला कुठला बघतो आपण? सेंट्रिपिटल. रट्टा मारला की संपली. लिंक लावत चला.
ऍक्सिलरेशन आहे म्हणून फोर्स आहे, लक्षात ठेवा. फोर्स हा ऍक्सिलरेशन वर डिपेंड आहे की ऍक्सिलरेशन फोर्स वर डिपेंड आहे? फोर्स इज डिपेंड्स ऑन ऍक्सिलरेशन. If you have a centripetal acceleration, then you will have a centripetal force. If you have a centrifugal acceleration, then you will have a centrifugal force. दोघांच्या दोन्ही ऍक्सिलरेशनच्या मॅग्निट्यूड काय होत्या? तर दोन्ही फोर्सच्या मॅग्निट्यूड काय येतील? कारण की त्या फॉर्म्युलांना फक्त कोणाला मल्टिप्लाय करायची गरज आहे? साधी गोष्ट आहे ना, मास इज मल्टिप्लाय. मी तर अजून सुरू करायच्या आधीच सांगतो, FCP म्हणजे काय? सेंट्रिपिटल फोर्स. FCF म्हणजे याचा अर्थ काय? सेंट्रिफ्युगल फोर्स. करेक्ट आहे. इज इक्वल्स टू मास इनटू किती असतं? ऍक्सिलरेशन. ओके. अरे ओके नाही. मग आता मला हे सांगा, मास सांगा, ऍक्सिलरेशनचा पहिला फॉर्म्युला काय? b ओमेगा. सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगलचा पहिला फॉर्म्युला तयार झाला काय? mb ओमेगा. करेक्ट आहे. चला, मास ऍक्सिलरेशनचा दुसरा फॉर्म्युला काय? r ओमेगा स्क्वेअर. मग सेंट्रिपिटलचा आणि सेंट्रिफ्युगलचा फॉर्म्युला तयार झाला कुठला? mr ओमेगा स्क्वेअर. आणि मास सांगा तिसरा फॉर्म्युला किती आहे? v स्क्वेअर अपॉन r. तर सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्सचा तिसरा फॉर्म्युला तयार झाला कुठला? mv स्क्वेअर अपॉन r. इज दॅट क्लिअर गाईज? यस. ओके. तर तरी आपण कॉन्सेप्च्युअली बघू स्टेप बाय स्टेप. त्यातला पहिला फोर्स काढला कुठला मी सांगा? सेंट्रिपिटल फोर्स. अरे बोला कुठला फोर्स? सेंट्रिपिटल. तुम्ही सुरू करायच्या आधीच सांगू शकता, इट इज अलोंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर. पण हा फोर्स आहे, ते ऍक्सिलरेशन होतं. ठीक आहे. ओके. चला बघा. Consider an object is moving in a straight path. आता पहिले सेंट्रिपिटल फोर्स बघून घ्या. बऱ्याच लोकांना हा कॉन्सेप्टच माहित नसतो. मी एचसी वर्मा मधून हा कॉन्सेप्ट काढलाय. सेंट्रिपिटल फोर्स काय असतो? हा याच्यावर एमसीक्यू येतात, लक्षात ठेवा. कन्सिडर अन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग इन अ स्ट्रेट लाईन. समजा ऑब्जेक्ट आहे का स्ट्रेट लाईन मध्ये येतात. समजून घ्या बरं का सेंट्रिपिटल फोर्स काय असतो. हा सांगा बॉल कसं जात आहे? स्ट्रेट लाईन. आता मी काय करतो बॉल, हा इफ वी अप्लाय परपेंडिक्युलर फोर्स टू इट. आता हा बॉल तिकडे येत होता आणि याला धक्का दिला एक परपेंडिक्युलर. बघा इकडे. इज दॅट क्लियर? आता डबल एक परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय केला बघा. बिकॉज ऑफ दिस फोर्स इट चेंजेस इट्स डायरेक्शन अँड अगेन मूव्स इन अ लिनियर मोशन. म्हणजे बघा सरळ येत होता, फोर्स अप्लाय केला, त्याने डायरेक्शन चेंज केली. ओके. आता बघा, आता वाचा. अगेन वी कंटिन्यू अप्लाय टू अप्लाय परपेंडिक्युलर फोर्सेस ऑन इट. बघा इथं फोर्स अप्लाय केला आहे. इथे गेला एक बघा. म्हणजे त्या बॉडीवर कुठले फोर्स अप्लाय होत आहे? परपेंडिक्युलर. कुठले? परपेंडिक्युलर. हे बघा म्हणजे तो असा येत होता, परपेंडिक्युलर फोर्सेस, परपेंडिक्युलर. आर यू रीडिंग? दिस परपेंडिक्युलर फोर्सेस आर कॉल्ड एज सेंट्रिपिटल फोर्स. कुठला फोर्स? सेंट्रिपिटल. व्हाय दिस परपेंडिक्युलर फोर्स इज कॉल्ड एज सेंट्रिपिटल फोर्स? का बरं त्या परपेंडिक्युलर फोर्सला सेंट्रिपिटल फोर्स म्हणतात? तर साधी गोष्ट आहे बाळांनो, तुम्हाला समजायला पाहिजे. ओके, लक्ष द्या. पहिले तो असा इथं होता आहे ना, इथून तो असा गेला, असं गेला, असं गेला, असं गेला, असं गेला, असं गेला, असं असंच फिरेल ना. जर काहीच कंटिन्यू ठेवलं तर आपण हा कोण झाला? सर्कलचा सेंटर. सांगा बरे सगळे फोर्सेस कसे झाले? अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द अलॉंग द टुवर्ड्स द अलॉंग द टुवर्ड्स द एरो बघा ना यांचे एरो. करेक्ट आहे. अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर, अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर. हे सगळे कुठले फोर्स आहे सांगा? सेंट्रिपिटल फोर्सेस. सेंट्रिपिटल फोर्सेस हे नेहमी कसे असतात सांगा? परपेंडिक्युलर टू द पार्टिकल परफॉर्मिंग द सर्क्युलर मोशन. जो पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो त्याला नेहमी काय असतं सांगा? परपेंडिक्युलर. अरे गेटिंग? आता कॉन्सेप्च्युअल व्ह्यू लक्षात ठेवा. हां, दिस फोर्स इज कॉल्ड एज बोला सेंट्रिपिटल. नेक्स्ट सेंट्रिपिटल फोर्स होता डीप मध्ये डेफिनेशन काय असतं? असं काय दिलं? In uniform circular motion, the force acting on a particle which is along the radius and directed towards the center is called as centripetal force. बघा आता याच्या काही प्रॉपर्टीज आहेत सेंट्रिपिटल फोर्सच्या. पहिली प्रॉपर्टी, इट इज अ रियल फोर्स acting on a particle performing circular motion. It is a real force. Real force म्हणजे काय? The force that exists in nature. The force that exists in nature. हा नेचर मध्ये एक्झिस्ट होतो, इमॅजिनरी नाही आहे. तसा सेंट्रिफ्युगल फोर्स इट इज अ सुडो फोर्स. सुडो फोर्स म्हणजे काय असतं? इमॅजिनरी फोर्स आहे. तो अप्लाय होत नाही, फक्त आपण इमॅजिन करतो कदाचित आपल्यावर अप्लाय झाला असेल. चला त्याचं एक्झाम्पल सांगतो सुडो फोर्सचं. यू आर सिटिंग इन अ बस. तुम्ही बस मध्ये बसल्यात आणि you are sitting in a bus and when the bus takes sudden left turn, बसने कुठला टर्न घेतला? लेफ्ट टर्न. तुम्ही बस मध्ये आहे, बसने सडन लेफ्ट टर्न घेतला, तर सांगा तुम्ही कुठल्या साईडला जाता? राईट साईडला. कुठल्या साईडला जाता? म्हणजे याचा अर्थ आपल्यावर कुठला फोर्स अप्लाय झाला? सेंट्रिफ्युगल की सेंट्रिपिटल? सेंट्रिफ्युगल. सेंट्रिफ्युगल.
तो झाला सुडो फोर्स, तो झाला इमॅजिनरी फोर्स. ओके, आणि हा कुठला फोर्स आहे सांगा? रिअल फोर्स. ओके, वेगवेगळ्या एक्झाम्पल मध्ये वेगवेगळे नावं राहणार आहे. मी एक्झाम्पल तुम्हाला सांगणार आहोत, लक्ष द्या. याच्या प्रॉपर्टीज बघून घ्या पहिले. इट इज अ रिअल फोर्स ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल परफॉर्मिंग द सर्क्युलर मोशन. नेक्स्ट वाचा. इट अराइजेस इन इनर्शियल एज वेल एज नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. कुठे होतं रे इनर्शियल नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स? 11th स्टँडर्ड लॉज ऑफ मोशन. समजलंय की नाही? सो इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय असतं? द फ्रेम ऑफ रेफरन्स विच ओबेज द न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय असतं? विच डज नॉट ओबे द न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऍक्सिलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. कुठली? ऍक्सिलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. तुम्ही लॉज ऑफ मोशनचे आपले व्हिडिओ बघा, त्यात समजेल तुम्हाला. ठीक आहे? अजून व्हिडिओज ठीक आहे? ओके, हां चला बोला. हां अरे होईलच ना, एका वर्षानंतर तर सगळंच होईल ना. ओके, हां बोलायला काय हरकत आहे? ठीक आहे. हां तर लक्षात ठेवा, सेंट्रिपिटल फोर्सचे एक्झाम्पल्स कुठले आहेत? पहिला फोर्स काय सांगा? सांगे पहिला प्रॉपर्टी काय? इट इज अ रिअल फोर्स. इट अराइजेस इन इनर्शियल अँड नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर परफॉर्मिंग यूनिफॉर्म सर्कुलर मोशन. भाई तू है इसलिए जगह जगह पे सर्कुलर मोशन है. असं नाही, जिथे जिथे सर्क्युलर मोशन आहे तिथे तिथे कुठला फोर्स आहे? सेंट्रिपिटल फोर्स. हा आहे म्हणूनच सर्क्युलर मोशन आहे. हा नसताना तर बॉडीने सर्क्युलर मोशन परफॉर्म केलेलं नसतं. चला तुमच्या टार्गेटच्या वर चाललाय, मी समजून सांगतो. ठीक आहे? कसं काय असतं? समजा एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. काय परफॉर्म करत आहे? सर्क्युलर मोशन. हे बघा, हे सर्क्युलर मोशन आहे. कोण आहे यार? ओके, मला हे सांगा, ओ कोण आहे? तुमचा माझा सर्कलचा. ठीक आहे. आता पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करता है. पार्टिकलचं मास आहे, मास एम विथ द मास ऑफ पार्टिकल. से यस. आर म्हणजे रेडियस, आर म्हणजे कोण आहे सांगा? रेडियस. आता एखादा पार्टिकल जेव्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो, मग सर त्याच्यावर फक्त सेंट्रिपिटलच अप्लाय होतो का? बिलकुल नाही. त्याच्यावर दोन्ही फोर्सेस अप्लाय होत असतात, सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल. सेंट्रिपिटल कसा असतो सांगा? अलोंग द टुवर्ड्स द सेंटर. हा झाला FCP. सेंट्रिफ्युगल कसा असतो सांगा? बोला. अलोंग द रेडियस अँड अवे फ्रॉम द सेंटर. झालं. सेंट्रिफ्युगल फोर्स एक नंबर नालायक फोर्स आहे. कुठला फोर्स आहे? नालायक. त्याची बिलकुल कधीच इच्छा होत नाही की बॉडीने काय परफॉर्म केलं पाहिजे? सर्क्युलर मोशन. करेक्ट आहे? बॉडीला सर्कम्फरन्स वर चिटकून ठेवायचं काम कोण करतो? सेंट्रिपिटल करतो. आणि मी तसे सांगितलंय, दोघांच्या मॅग्निट्यूड काय असतात? तो सेम. म्हणजे ही बॉडी जेव्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करते तेव्हा ज्या मॅग्निट्यूडने सेंट्रिपिटल अप्लाय होतो त्याच मॅग्निट्यूडने सेंट्रिफ्युगल अप्लाय होतो. दोघांची मॅग्निट्यूड काय असते? सेम. म्हणजे बॉडी तिकडे जात नाही, बॉडी इकडे जात नाही. बॉडी सेंटर पासून बरोबर डिस्टन्स मेंटेन करते. काय मेंटेन करते? डिस्टन्स. आणि स्वतःच्या सर्कम्फरन्स वरून घर फिरत राहते. इज दॅट क्लियर? कॉन्सेप्ट क्लियर? यस. पण जर सपोज सेंट्रिपिटलची ताकद थोडी कमी झाली, सेंट्रिपिटलची ताकद थोडी समजा पहिले हा 5 आहे आणि हा 5 आहे, 5 न्यूटन आणि हा 5 न्यूटन, इकडे जाणार नाही तिकडे जाणार नाही. पण जर सपोज सेंट्रिपिटलची ताकद थोडी कमी झाली तर कोण वाढतो? सेंट्रिफ्युगल. आणि सेंट्रिफ्युगल बॉडीला पुढे घेऊन जातो टुवर्ड्स की अवे? सर्कलच्या बाहेर. सर्कलच्या बाहेर. तर सेंट्रिफ्युगल फोर्सची कधीच इच्छा नसते की बॉडीने कुठलं मोशन परफॉर्म करावं? सर्क्युलर मोशन. तो हा आहे बिचारा, म्हणून ती कुठलं मोशन परफॉर्म करते? सर्क्युलर मोशन. हा आहे बिचारा म्हणजे कोण? सेंट्रिपिटल. जर का सेंट्रिपिटल निघून गेला तर सेंट्रिफ्युगल राजा बनतो. जर का बाहुबली मेला तर भल्लाल देव राजा बनतो. राहील नाही. आणि भल्लाल देव काय करतो? बॉडीला सर्क्युलर मोशन परफॉर्म करू देत नाही. तर बाहुबली भल्लाल देव माहिती ना? अरे बाहुबली मूवी बघितला की नाही? तर लक्षात ठेवा, जिथे जिथे सर्क्युलर मोशन आहे तिथे फक्त एकच फोर्स आहे. कुठला? सेंट्रिपिटल. एकच नाही, फोर्स दोन आहे, पण सेंट्रिपिटल आहे म्हणून कुठलं मोशन आहे? सर्क्युलर. सेंट्रिपिटल कमी झाला तर कोण आला? भल्ला. आणि भल्ला काय करतो बॉडीला? सेंट्रिफ्युगल. सेंट्रिफ्युगल म्हणजे टुवर्ड्स द सेंटर, अवे फ्रॉम सेंटर. तर लक्षात ठेवा, हे सगळ्यात महत्त्वाचं. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. तू है इसलिए सर्क्युलर मोशन है. म्हणजे या टॉपिक मध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला रिस्पेक्ट कुठल्या फोर्स बद्दल असला पाहिजे? सेंट्रिपिटल. जसं ऑसिलेशन आपण शिकलो, ऑसिलेशन मध्ये रिस्पेक्ट कोणाबद्दल असला पाहिजे? रेस्टोरिंग फोर्स. कुठला फोर्स? रेस्टोरिंग फोर्स अप्लाय केल्यावर बॉडी दूर जाते, पुन्हा वापस येते. का बरं वापस येते? कारण की त्यात कुठला फोर्स असतो? रेस्टोरिंग फोर्स.
और रेस्टोरिंग फोर्स है इसलिए सिंपल हार्मोनिक मोशन है। यहाँ पे सेंट्रीपिटल फोर्स है इसलिए सर्कुलर मोशन है। सो सेंट्रीपिटल फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, एक्झाम्पल मध्ये अजून बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील तुमच्या. बघा, आणखी मी बोललो इट इज अ रियल फोर्स, हे समजेल तुम्हाला एक्झाम्पल. पुढे प्रॉपर्टी वाचा. इट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. व्हेरी सिंपल. नेक्स्ट प्रॉपर्टी वाचा. इट्स मॅग्निट्यूड इज कॉन्स्टंट बट डायरेक्शन चेंजेस. दॅट्स व्हाय इट इज अ कॉन्स्टंट फोर्स और वेरिएबल फोर्स. आपण कुणाबद्दल बोलताय? अरे कुणाबद्दल बोलताय? सेंट्रीपिटल. आता इकडे लक्ष द्या. बाय का बाय, ये कौन है रे? सर्कुलर मोशन है. ओके, अभी मुझे एक बात बताओ, ये कौन है रे? सेंटर है. किसका? तुम्हारा, मेरा और सर्कल चा? सर्कल का. सपोज पार्टिकल इथं आहे, लक्षात ठेवा. ओके, काही वेळानंतर पार्टिकल इथे गेला, काही वेळानंतर पार्टिकल इथे गेला, आणि मी जर तुम्हाला बोललो मला मग सेंट्रीपिटल फोर्सच्या डायरेक्शन दाखवा वेगवेगळ्या पोझिशनला, तर तुम्ही काय म्हणाल? सर पार्टिकल इला आहे का? हा सेंट्रीपिटल फोर्स आहे. सर पार्टिकल इथं आहे का? हा सेंट्रीपिटल फोर्स आहे. सर पार्टिकल इथं आहे का? हा सेंट्रीपिटल फोर्स आहे. म्हणजे याचा अर्थ सेंट्रीपिटल फोर्सच्या डायरेक्शन सेम राहतात की चेंज होतात? चेंज. मॅग्निट्यूड काय? सेम, पण डायरेक्शन काय होते? चेंज. मग मी तुम्हाला पहिलेच तर किती वेळ की एखादी फिजिकल क्वांटिटी जिला कोण असते? मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. ओके, त्याची मॅग्निट्यूड काय? कॉन्स्टंट, आणि डायरेक्शन काय असते? व्हेरिएबल. एखादे पप्पांना दोन मुलं, त्यातला एक मुलगा चांगला आणि दुसरा मुलगा एक नंबर वाह्यात, मूर्ख, भैताळ, तर सांगा पप्पा मेंटली स्टेबल की अनस्टेबल? अनस्टेबल. ओके, सो सेंट्रीपिटल फोर्स इज अ stable force or unstable force? Unstable. Constant or variable? Variable. Is that clear? Yes. Okay, next. बाळांनो, okay, व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचं बरं का. नेक्स्ट, कम ऑन. कसं काय दिलाय? Its magnitude is constant and direction changes continuously. Hence it is a variable. Okay, next. चलिए भाई, example of centripetal force. Centripetal force examples. मी बोललो आहे it is a real force. Okay, आता पहिलं, the motion of earth around the sun, motion of moon around the earth. बघा 2 मिनिटं आता. बघा हे डीप मध्ये शिकायचे सगळे. हा, सांगा. motion of electron around the nucleus. बघा बघा. हा, नेक्स्ट. motion of a body tied to one end of the string and filled along a horizontal circle. सगळे सर्क्युलर मोशन आहे. पण थांबा, यात सेंट्रीपिटल फोर्सचं महत्त्व काय सांगायचं आहे? motion of car around the powered road. ओके, नेक्स्ट वाचा काय दिलाय? बोला. motion of bucket containing a water and when revolve in a vertical circle. एक बकेट आहे, बकेट मध्ये पाणी टाकलं आणि रिव्हॉल्व. ठीक आहे. आणि नंतर along the curved bank road, along the curved bank road काय आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगतो. ओके, the force is provided by काय असतं. सो हे सगळे एक्झाम्पल सर्क्युलर मोशनचे, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कोण असतं सांगा? सेंट्रीपिटल फोर्स. आता एकेका एक्झाम्पलला टीप मध्ये शिकायचं. बघा पहिलं लगे भाई, what's the काय दिलाय? In a different situation, the centripetal force is always provided by different objects. It is a real force. It always exists in nature. दिसतंय का? काय दिसतंय सांगा? काय दिसतंय सांगा? ये देखो सैटेलाइट है. ये देखो ये पीले कलर का, बराबर है. और सैटेलाइट इज रिवॉल्विंग. सैटेलाइट इज रिवॉल्विंग. ओके, कर्टन्स बंद कर. दिसतंय का? सांगा. युअर सॅटेलाइट इज रिवॉल्विंग. तुमचा सॅटेलाइट काय होतं सांगा? रिवॉल्व होत आहे. कुठल्या मोशन मध्ये? सर्क्युलर मोशन मध्ये. विच फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन? सेंट्रीपिटल फोर्स. आणि या केस मध्ये जो सेंट्रीपिटल फोर्स असतो तो कोण असतो माहिती आहे का? या केस मध्ये असतो सेंट्रीपिटल फोर्स कोण असतो माहिती आहे का? ग्रॅव्हिटेशन फोर्स. कुठला असतो? इट इज अ रियल फोर्स. प्रत्येक केस मध्ये त्याचे नाव चेंज होणार आहे. सो सेंट्रीपिटल फोर्स इज अ ग्रॅव्हिटेशन फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स है इसलिए सर्कुलर मोशन है, और सेंट्रीपिटल फोर्स रियल फोर्स है तो उसका नाम क्या है? ग्रैविटेशन फोर्स. लक्षात ठेवा. चालेल. When the satellite is revolving around the orbit around the earth, okay, the centripetal force is due to the gravitational force of attraction between the satellite and the earth. Okay, next. Okay, about towards the centers. Next.
तुला काय दिलाय मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन. ये देखो अपना सनी है येलो येलो कलर का. ओके और ये कौन है अपनी बच्ची सी अर्थ है. करेक्ट है कि नहीं. कौन सा मोशन परफॉर्म कर रही है सर्कुलर मोशन. And which force is responsible for performing circular motion? Centripetal force. In that case, centripetal force is a gravitational force because it's a real force. प्रत्येक केस में त्याचे नाव चेंज होणार. ओके. ये देखो अपना मुनु है मुनु और मुनु किसके बाजू में फिर रहा है अर्थ. जैसे अर्थ सूर्याभोवती फिरते तसा मून अर्थच्या भोवती फिरता है. बघा एग्जांपल ऑफ सेंट्रिपेटल फोर्स. देख लो मोशन ऑफ मून अराउंड अर्थ. इज दैट क्लियर? यस. सो याच्यात सुद्धा सेंट्रिपेटल फोर्स कोण असेल सांगा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके नेक्स्ट एग्जांपल ऑफ सेंट्रिपेटल फोर्स मध्ये कम ऑन मोशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस. ये देखो न्यूक्लियस. ये देखो बच्चे से इलेक्ट्रॉन घूम रहे हैं अपने अपने ऑर्बिट में. अरे होगी नहीं खुद के ऑर्बिट में. व्हिच मोशन दे आर गोइंग टू परफॉर्म सर्कुलर मोशन. एंड इन दैट केस व्हिच फोर्स इज रिस्पांसिबल फॉर परफॉर्मिंग सर्कुलर मोशन सेंट्रिपेटल फोर्स. आणि ये जो सेंट्रिपेटल फोर्स है सेंट्रिपेटल फोर्स कौन है यहाँ पे इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स. कुठला फोर्स इलेक्ट्रोस्टैटिक. इन दैट केस युअर सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल्स किती असतं बोला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. कुठला फोर्स आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. लक्षात ठेवा प्रत्येक केस मध्ये त्याचे नाव चेंज होणार आहे. हा मोशन ऑफ स्ट्रिंग टाइड टू अ स्टोन. बरोबर आहे. दिस इज द स्ट्रिंग व्हिच इज टाइड टू अ स्टोन एंड व्हिच इज रिवॉल्विंग इन अ सर्कल. तो इसमें सबसे ज्यादा ओके व्हिच फोर्स इज रिस्पॉन्सिबल सेंट्रिपेटल. आणि इथं सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे कुठला फोर्स असतो सांगा टेन्शन इन द स्ट्रिंग. काय असतं टेन्शन. स्ट्रिंग मध्ये ताण पडतो. दॅट टेन्शन इज नथिंग बट अ सेंट्रिपेटल फोर्स. काय असतो सांगा टेन्शन इन द स्ट्रिंग इज नथिंग बट. कारण की सगळ्यात जास्त ताण कशामध्ये पडतंय स्ट्रिंग मध्ये. तिने ताण सहन केला बॉडी सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. तिच्याकडनं ताण सहन झाला नाही आणि ती जर का मधातनं तुटली तरी बॉडी फिरत राहील का चाली जाईल पुढे जाईल सांगा टुवर्ड द सेंटर की अवे फ्रॉम द सेंटर. कारण सेंट्रिपेटल कमी होतो. सेंट्रिपेटल कमी झाला तर सेंट्रिपिटल. मग या केस मध्ये सेंट्रिपेटल काय असतो तर या केस मध्ये सेंट्रिपेटल काय असतो तर या केस मध्ये सेंट्रिपेटल काय असतो. या केस मध्ये सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल्स किती असतं टेन्शन इन द स्ट्रिंग. काय असतं बोला टेन्शन इन द स्ट्रिंग. स्ट्रिंग मधलं काय असतं टेन्शन. प्रत्येक केस मध्ये सेंट्रिपेटलचे नाव सेम राहणार आहे की चेंज होणार आहे चेंज. अरे टर्न. ये देखो टर्न ले ली है. अरे होगी नाही सांगा इथं टर्न घेत आहे. आता मला हे सांगा सपोज एखादी व्हेकल आहे ती टर्न घेत आहे बाळा. सपोज एक सपोज ही व्हेकल आहे ही काय घेत आहे सांगा टर्न घेत आहे. सांगा कुठला टर्न आहे लेफ्ट टर्न आहे की राईट टर्न लेफ्ट टर्न. लेफ्ट टर्न आहे. अरे होगी नाही ओके. मग आता व्हेकल जर का लेफ्ट टर्न घेत असेल तर बाळांनो कुठलं मोशन परफॉर्म करत आहे सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल. हा इकडे सेंटर असेल. अरे होगी नहीं माता which force is responsible as the vehicle is taking a safe turn can you please tell me which force is responsible for performing circular motion centripetal force is a pseudo force or real force सांगा या केस मध्ये सेंट्रिपेटल फोर्स कोण आहे. प्रत्येक केस मध्ये सेंट्रिपेटल फोर्स चे नाव चेंज होत आहे. या केस मध्ये सेंट्रिपेटल फोर्स असतो बाळांनो फ्रिक्शनल फोर्स. कुठला फोर्स फ्रिक्शन बिटवीन द व्हील्स ऑफ द व्हेकल अँड द सरफेस ऑफ द रोड. व्हेकलची व्हील आणि रोडचा सरफेस यांच्यामध्ये काय असतं सांगा फ्रिक्शन. हे फ्रिक्शन आहे म्हणून सेंट्रिपेटल आहे आणि सेंट्रिपेटल आहे म्हणून सर्क्युलर मोशन आहे. म्हणून कोण आहे सांगा सर्क्युलर मोशन. आता व्हेकल असा टर्न घेत आहे सांगा बरं याचा सेंटर कुठे असेल या साइडला की इथं असेल ना. आणि सेंट्रिपेटल फोर्स कसा असतो टुवर्ड्स द सेंटर ना. तो कोणामुळे येत असतो सांगा फ्रिक्शन बिटवीन द व्हील्स ऑफ द व्हेकल अँड द सरफेस ऑफ द रोड. व्हेकलची व्हील आणि रोडचा सरफेस यांच्यामध्ये फ्रिक्शन आहे म्हणून सेंट्रिपेटल आहे म्हणून सर्क्युलर मोशन आहे. लक्षात ठेवा. अरे रे प्रत्येक केस मध्ये सेंट्रिपेटल फोर्सचे नाव सेम राहते की चेंज होत आहे व्हाय बिकॉज इट्स अ रियल फोर्स. आता हे तुम्हाला मी फॉर्म्युला पहिलेच काढून दिले होते. यू नो फोर्स इज इक्वल्स किती असतं मास की मास इनटू एक्सेलरेशन. मी जर म्हटलं एफसीपी सीपी म्हणजे काय सेंट्रिपेटल फोर्स मास इनटू सेंट्रिपेटल एक्सेलरेशन. एक्सेलरेशनचे किती फॉर्म्युले आहेत 3. फोर्सचे सुद्धा किती पहिला h व्हॅल्यू b ओमेगा d स्क्वेअर अपॉन r ओमेगा स्क्वेअर. बरोबर आहे. या प्रत्येकाला काय लावायचं m लावलं किती फॉर्म्युले तयार झाले b ओमेगा m लावलं. मास इनटू एक्सेलरेशन ना एक्सेलरेशनचा पहिले मास इनटू एक्सेलरेशन mb ओमेगा mb स्क्वेअर अपॉन r mr ओमेगा स्क्वेअर. चलो छान बस काय दिला कमान. हा
In uniform circular motion, the force acting along the radius and towards the center is called as centripetal force. Come on, next पुढे. काय वाचा? When a satellite is revolving around the Earth, whose provides the necessary centripetal forces. बोला. Gravitational force of attraction. Okay, necessary centripetal force is the gravitational force. Oh. नंतर कुठला फोर्स असतो? Centripetal force आपण next lecture मध्ये. Is that clear? Is that clear, guys? Come on. Yes. Okay. Thank you.